देशमुख बाबा चालायला लागले सर आपले. चालेल ना. हो. अच्छा, त्याला किती दिवस झाले हळू? आता झाले 15 दिवस झाले. हा हो. चालायला लागल्याचा आनंद तो 3 महिन्यानंतर कळतो. हा. मला स्वतःला पॅरालिसिस झाला होता ना, हा. तर मी पण 3 महिन्यानंतर चालायला लागलो होतो. 3 महिन्यापूर्वी मला नाकातली नळी, लघवीची नळी या सगळ्या गोष्टी होतात. चालायचा एक एक पाऊल टाकण्याचा आनंद जो आजारी असतो ना, चला त्या कुटुंबाला आणि त्या पेशंटला या दोघांशिवाय बाकी कोणालाच कळत नाही. बघू आपण देशमुख. चालेल. अरे या नमस्कार. 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 कसे आहे? तब्येत ठीक आहे, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. सगळं बरं आहे? हा बघाय बरं वाटतं का बघा वाटतं. मावशी? कसं वाटतंय? मस्तच काही आजार का? वाटणारच नाही म्हणजे हा पॅरालिसचा माणूस आहे समजलं. पूर्ण म्हणजे ओके होते. काळजी बिळजी आपण पण घ्यायची, डॉक्टरांना आपण पण साथ द्यायची, त्यांची पण आपल्याला साथ. सुरुवातीला आले तेव्हा यांची अवस्था कशी होती? पूर्ण झोपून होते, टेचेबलच होते. आम्ही आणलं त्यावेळेला. तेव्हा हो, काही सुद्धा हलणे बिलणे भानगडच नव्हती. काही समजत पण नव्हतं. काही कळतच नव्हतं त्यांना अजिबात. पूर्ण तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला आता असं वाटतंय की कधी एकदा म्हणजे जातोय. घरी जातोय आणि कधी हे या लोकांसाठी भेटतोय, बोलतोय. सगळ्यांशी. घरच्यांबरोबर. लागायचं. दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी तुम्ही आयसीयू होते. आयसीयूतून 15 दिवसात तुम्ही रिकवर झाले. त्याच्यामुळे दिवस झाले आम्ही ते 3-4 दिवस जागा बाहेर चालाय. शिकवय. गेट बसतोय. ज्याला पॅरालिसिस होतो त्याला समजतंय दुःख काय. काय हा आजार एकाचा नाहीये, पूर्ण कुटुंबाचा आहे. पूर्ण कुटुंबाचा आहे. पूर्ण कुटुंबाचा आहे. मावशीने पण तुम्हाला खूप साथ दिली. पहिल्या दिवशी आल्या त्या रडल्या होत्या. हो. बरं होईल का, बरं होईल का, त्या रडल्या होत्या. रडून विचारत होत्या की खरंच बरं वाटेल का. तर त्या पण आज जिंकल्या.